नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये गेल्या काही वर्षांपासून पंतप्रधान उज्ज्वला योजना आणि इतर योजनांद्वारे LPG गॅस कनेक्शन मोठ्या प्रमाणावरती वितरित करण्यात आलं होतं. त्यानुसार गॅस कनेक्शन असणाऱ्या कुटुंबांना केरोसिन वितरण न करण्याबाबत माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं जनहित याचिकात आदेश दिले होते. त्यामुळे राज्यभरात रॉकेलचं अत्यंत मर्यादित स्वरूपामध्ये वितरण करण्यात येत होतं. परंतु सद्यस्थितीमध्ये भूराजकीय परिस्थितीमुळे LPGचा तुटवडा जाणवत असल्यानं केंद्र शासनानं दिनांक 12 मार्च 2026 रोजीच्या आदेशान्वये राज्याला 3744 किलोलिटर एवढं नियतन मंजूर केलं आहे. त्या अनुषंगानं LPGला पर्यायी इंधन म्हणून तात्पुरत्या स्वरूपामध्ये रॉकेल वितरण करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगानं पुढचा आदेश देण्यात येतोय. यानुसार आता एकूण वाटप हे केंद्र शासनानं महाराष्ट्र राज्याला 37,44,000 लिटर केरोसिन वाटप केलेलं आहे. यामध्ये प्रति लाभार्थी, प्रति कुटुंब, प्रति शिधापत्रिका 3 लिटर रॉकेल अनुज्ञेय राहणार आहे. तर मग आता हे रॉकेल कोणाला मिळणार आहे ते पहा. AAY आणि PHH शिधापत्रिकांना रॉकेल वितरणास प्राधान्य देण्यात येईल. केरोसिन विक्रीला मिळत असलेल्या प्रतिसादाचा विचार करून रॉकेल उपलब्धतेनुसार श्वेतपत्रिका धारक देखील केरोसिन मिळण्यास पात्र असतील. ज्या कुटुंबांकडे शिधापत्रिका नाही असे कुटुंब देखील केरोसिन उपलब्धतेनुसार रॉकेल वितरणास पात्र राहतील. यासाठी ग्रामपंचायत रहिवासी दाखला पुरावा हा ग्राह्य धरण्यात येईल. त्यानंतर स्थलांतरित मजूर देखील केरोसिन उपलब्धतेनुसार रॉकेल वितरणास पात्र राहतील. यासाठी केंद्र शासनाचं किंवा राज्य शासनाचं ओळखपत्र हा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. सोबतच रॉकेल वितरण हे मार्च 2026 मध्ये करायचं आहे. वाटपाच्या दिनांकापासून 45 दिवसांमध्ये संपूर्ण उचल पूर्ण करणं हे बंधनकारक आहे. न उचललेल्या रॉकेलचं पुढे हस्तांतरण केलं जाणार नाही. तर मग आता कोणत्या जिल्ह्याला किती रॉकेल पुरवठा होईल याचा शासन निर्णय आता लवकरच काढला जाईल. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता रॉकेल वाटपाचा GR काढण्यात आला आहे आणि आता प्रत्येक रेशन कार्डवरती नक्की किती रॉकेल मिळेल आणि कसं मिळेल या संदर्भातलं कन्फ्युजन आता दूर झालेलं आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.